नमस्कार. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. वातावरणात खूप उष्णता आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांवर खूप मोठा परिणाम होताना दिसून येत आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यातील जनावरांचे आहार व्यवस्थापन कसे करायचे, ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आहार कसा असायला पाहिजे, त्यामध्ये कोणते घटक असायला पाहिजेत, कसं नियोजन करायचं आहाराचं आणि पाण्याचं नियोजन कसं करायचं, जेणेकरून तुमच्या दुधाळ जनावरांवर काही परिणाम होणार नाही. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. दुधाळ जनावर व्याल्यानंतर सुरुवातीच्या काळात उष्णतेला जास्त बळी पडतात. जर वातावरणाचे तापमान 25 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढल्यास चारा खाण्याचे प्रमाण 10 ते 15% कमी होते. यामुळे जनावरांवर उष्णतेचा ताण दिसून येतो. हे लक्षात घेऊन आहार, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. गाय जितका चारा जास्त खाईल त्या प्रमाणात दूध देते. जर पुरेसा चारा खुराक मिळत नसेल तर गाय पुरेसे दूध देणार नाही. एकूण चारा आणि खुराकाचे प्रमाण वाढवणे आवश्यक असते. दूध उत्पादन नेहमी एकसारखे राहण्यासाठी पोषण मूल्याची कमतरता न होऊ देणे हा सर्वात महत्वाचा उपाय आहे. जास्त उष्णतेमुळे दुधाळ जनावरांवर ताण येतो. तसेच चारा खाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पोषण मूल्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे दूध उत्पादन कमी होते. जास्त दूध देणारी जनावरे उष्णतेला जास्त संवेदनशील असतात. कारण जास्त दूध उत्पादनासाठी चारा जास्त खात असल्यामुळे गायीच्या शरीरात उष्णता जास्त तयार होते. दुधाळ लाईव्हस्टॉक केअर जनावर व्याल्यानंतर सुरुवातीच्या काळात उष्णतेला जास्त बळी पडतात. उष्ण वातावरणात गायीमधील लक्षणे आता पाहूया. शरीराचे तापमान वाढते, जीभ बाहेर काढून श्वास घेतला जातो, श्वसनाचा दर वाढतो, हालचाल मंदावते, चारा खाण्याचे प्रमाण 10 ते 15% कमी होते, दूध दुग्धोत्पादन 10 ते 20% किंवा त्याहून जास्त कमी प्रमाणात होते. पोषण तत्वाच्या अभावामुळे माजावर न येणे, माज व्यवस्थित न दाखवणे, गर्भधारणा न होणे, वारंवार उलटणे अशा समस्या उद्भवतात. अतिउष्णतेने उष्माघात होऊन जनावरे दगावतात. ही होती उष्णतेची लक्षणे. आता उष्णतेचा ताण येण्याची मुख्य कारणे पाहूया. वातावरणातील तापमान वाढ, उत्पादन पातळी आणि चारा खाण्याचे प्रमाण, दूध देण्याचा काळ, तापमान कमी राहण्यासाठी असणारे व्यवस्थापन म्हणजेच निवारा, व्यायामाची गरज, गायीची जात आणि रंग. आहार व्यवस्थापन आता पाहूया. जनावरांच्या शरीरास मिळणारी ऊर्जा ही जनावरांचे सुका पदार्थ खाण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांचे सुका पदार्थाचे खाण्याचे प्रमाण उत्तम राहण्यासाठी वारंवार थोडा थोडा चारा खाण्यास द्यावा. उच्च प्रतीच्या चाऱ्याचा आहारात समावेश करावा. आहारात सर्व घटक योग्य प्रमाणात आहेत का हे पाहावे. चारा खाण्याचे प्रमाण कमी असल्यास आहारात पोषण तत्वाची घनता वाढवावी. आहारातील पोषण तत्वांची घनता वाढवल्यामुळे कमी चाऱ्यातून जनावरांना त्यांच्या शारीरिक गरजेनुसार पोषण तत्वे उपलब्ध होतील. जनावरांना दिवसाच्या थंड वेळी चारा खाण्यास द्यावा. चारा कुट्टी करून द्यावा. हिरवा वाळलेला चारा मिसळून द्यावा. जनावरांच्या आहारात केवळ वाळलेल्या चाऱ्याचा वापर करू नये. आता लाईव्ह स्टॉक केअर पाणी. उष्ण वातावरणात जास्त करून गायींना पिण्यासाठी थंड स्वच्छ पाणी द्यावे. पाण्याची भांडी वेळोवेळी धुवून वापरावीत. स्वच्छ भांड्यांमुळे जनावर मनसोक्त पाणी पिते. शरीराचे तापमान कमी राहण्यासाठी पाण्याचा शरीरामध्ये उपयोग होतो. यामुळे उष्ण वातावरणात गायींना पिण्यासाठी धुण्यासाठी मुबलक थंड पाण्याची व्यवस्था करावी. आता ऊर्जा कशी मिळेल ते पाहूया शरीरामध्ये. उन्हाळ्यामध्ये आहारातील चाऱ्याचे प्रमाण कमी करून पशुखाद्य किंवा खुराक वाढवून देणे हा पर्याय असू शकतो. त्यामुळे आहारातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असल्यामुळे शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढ होईल. परंतु कधी कधी असे केल्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण घटण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारातील ऊर्जेची घनता वाढवण्यासाठी स्निग्ध पदार्थाचा किंवा बायपास फॅटचा वापर करावा. असा बदल केल्यामुळे 1 ते 1.5 लिटर पर्यंत दूध उत्पादन वाढल्याचे दिसून येते. जनावरांच्या शरीरातील उष्णतेचा ताणही कमी होण्यास मदत होते. रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात स्निग्ध पदार्थांचा अतिवापर केल्यास त्याचे दुष्परिणामही जाणवतात. यामध्ये तंतुमय पदार्थाची पचनक्रिया कमी होणे, कोठी पोटातील जीवाणूंचा विषबाधा होणे, पचलेले अन्न शोषण्यास अडचण येणे असे दुष्परिणाम दिसून येतात. म्हणून बायपास फॅटचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो. जनावरांच्या आहारात 5 ते 10% जास्त स्निग्ध पदार्थांचा वापर करू नये. आता प्रथिनांचा वापर कसा करायचा ते पाहूया. जनावरांच्या आहारात प्रथिनांचे कमी किंवा प्रमाणही घातक असते. यामुळे दूध उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
त्याचबरोबर गर्भधारणेवरही विपरीत परिणाम होतो. अतिप्रथिनांचा वापर केल्यामुळे रक्तातील नत्राचे, अमोनियाचे प्रमाण वाढते, त्यामुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. कोटी पोटात जास्त प्रमाणात विघटन होणाऱ्या प्रथिनांचा जास्त वापर न करता बायपास संरक्षित प्रथिनांचा पशु आहारात वापर करावा. त्यामुळे रक्तातील युरिया, नत्र, अमोनिया यांचे प्रमाण वाढत नाही. जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन व प्रजननक्षम उत्तम राहते. आता या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी पाहूया, की आपला निवारा वगैरे त्यामध्ये काय काय काळजी घ्यायची आहे. गव्हाणीतील चारा शिल्लक आहे किंवा संपला आहे. जनावरांचे शेड खूप मोठे आहे का? त्यामुळे जनावरे गव्हाणीतून जास्त दूर राहतात का? सर्व जनावरांना चारा मिळतो का हे तपासावे. जनावरांच्या आहारात स्वच्छ, थंड, मुबलक पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. तसेच जनावरांच्या समोर पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध असावे. पिण्याचे पाणी सावलीत ठेवावे. गोठ्यात जनावरांच्या संख्येनुसार पाणी पिण्याची जागा उपलब्ध आहे का? पाण्याच्या टाक्या, हौद वेळोवेळी स्वच्छ केले जातात का? जनावरांच्या जवळ पाणी उपलब्ध आहे का? पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते का? पाण्याचा वास येतो का? या बाबींकडे लक्ष द्यावे, जेणेकरून जनावर घाणीत उभा राहून पाणी पित नाही. उन्हाळ्यात पाणी पिण्याचे प्रमाण हे शरीरात तापमान नियंत्रणासाठी वाढते. जर जनावर कमी पाणी प्यायले तर त्याचा दुष्परिणाम चारा खाण्यावर होतो व त्याचा परिणाम पचनावर होतो. जनावरांचे शरीर तापमान नियंत्रित करता येत नाही. तर ही होती दुधाळ जनावरांची आहाराविषयी काळजी कशी घ्यायची ते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.